एके दिवशी एक मुलगा बाजारात फुलं विकत होता. अनवाणी होता. लोक येत होते, फुलं घेत होते, दरदाम करत होते, पण त्याच्या पायाकडं कुणाचं लक्ष नव्हतं. एक भला माणूस आला आणि त्यानं बघितलं तर तो अनवाणी, त्याचं पाय भाजतायत. पळत पळत गेला दुकानात, एक चप्पल आणलं, ते त्याला पायात घालायला दिलं. मुलानं पायात घातलं, खुश झाला. नंतर त्या भल्या माणसाचं त्यानं पाय पकडलं आणि म्हटलं, नक्कीच तुम्ही भगवान असणार. तो माणूस म्हणाला, नाही मी भगवान वगैरे नाही. मग म्हटला, तुम्ही नक्कीच भगवंताचे दोस्त तरी असणार, कारण मी कालच देवाकडं प्रार्थना केली होती भगवंताकडं, उद्या मला चप्पल दे. त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो निघून गेला. पण जाताना त्याच्या एकच गोष्ट लक्षात आली, खरंच भगवंताचा दोस्त होणं काय फार मोठी गोष्ट नाही. कारण माणसाला दोनच पर्याय असतात, एक देऊन तरी जायचं, नाहीतर सोडून तरी जायचं. म्हणजे मृत्यूसमयी माणूस काही घेऊन जात नाही, सगळं सोडून द्यावं लागतं. इथं ठेवून जायला लागतं. म्हणजे एकतर ठेवून तरी जा, नाहीतर एकतर देऊन जा. म्हणून आपण देऊन तरी जाव्या, तेवढंच पुण्यपत्रात पाडून घेऊया. नमस्कार.